अखेर माधुरी मडावी यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केलेले आहेत। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून महाविकास आघाडीकडून यवतमाळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली जाणार आहे। दरम्यान आज माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचं नाव काँग्रेसकडून नगराध्यक्ष उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले असल्याची चर्चा असतानाच आज दुपारी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष आपला उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला। विशेष म्हणजे यवतमाळ शहरवासियांसाठी माधुरी मडावी यांचं नाव शिस्तप्रिय अधिकारी म्हणून घेतले जाते। त्यांच्या नावाची नगराध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा आहे। मात्र या निवडणुकीत नाव समोर येताच त्यांचं नाव प्रभागाच्या मतदार यादीत नसल्याचीही चर्चा सुरू असताना माधुरी मडावी या मुद्द्यावर न्यायालयात गेले आहेत। सोमवारी यावर निर्णय येताच त्यांच्या निवडणूक लढण्यासंदर्भात चित्र स्पष्ट होईल। दरम्यान नामांकन दाखल केल्यानंतर शनिवारी RN न्यूज सोबत बोलताना काँग्रेसकडून आपण उमेदवारी दाखल केल्याचे आणि मतदान यादीत नावासंदर्भात सोमवारी निर्णय येणार असल्याची माहिती माधुरी मडावी यांनी दिली। यावेळी माधुरी मडावी यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। ताई, तुम्ही जर आज नामांकन दाखल केलं, मात्र तुमच्या पाठीमागे जे आहेत काँग्रेसचे कोणी पदाधिकारी दिसत नाही, काय सांगा? असा प्रश्न नाही, प्रत्येक म्हणजे जे काही उमेदवार आहेत नगरसेवकांसाठी उभे राहणारे आणि नगराध्यक्षाच्यासाठी उभे राहणारे प्रत्येकजण आपापला फॉर्म आणून भरता येतात आणि 17 तारखेला AB फॉर्म काँग्रेस पार्टी देणार आहे आणि सगळे पदाधिकारी आणि सगळेजण सोबत राहणार। काय प्रभागाच्या यादीत नाव नसल्याबाबत काय बोलणार आपण? नाही, यादीत नाव आहे, ते कट ऑफ लिस्ट जी आहे, कट ऑफ डेट त्याच्यामध्ये नाही। त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। त्याचा निर्णय आता येणार आहे तर हो, 17 थँक्यू।